मराठा समाज ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी लढा देतोय, तर कुठं बंजारा समाज एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी लढा देतोय। जालन्यात बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी एका तरुणाचं उपोषण सुरू आहे। आज या उपोषणाचा 5वा दिवस आहे। अद्याप प्रशासनातील कोणताही अधिकारी भेट घेण्यासाठी आला नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून करण्यात आला आहे। दरम्यान सलग उपोषणामुळे उपोषणकर्ते एकनाथ चव्हाण यांची प्रकृती खालावली आहे। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, तसंच या समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे सवलती तात्काळ लागू कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे। दरम्यान आपल्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या 28 सप्टेंबर रोजी दिल्लीत जाऊन मरणोत्तर उपोषण करण्याचा थेट इशारा उपोषणकर्ते एकनाथ चव्हाणांनी दिलाय। या आंदोलनाबाबत उपोषणकर्ते एकनाथ चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय गाढे यांनी। एकनाथ चव्हाण हे आमरण उपोषण करतायत, ते आपल्या सोबत आहेत। दादा, काय प्रामुख्याने मागणी आहे, काय सांगणार आहेत? आमची प्रमुख मागणी एसटी संदर्भातच आहे, एसटी आरक्षण संदर्भात। आता ही लढाई आमची खूप दिवसापासून चालू आहे। यामध्ये खूप काही बलिदान पण झालेलं आहे। शासन कोणत्या पद्धतीने त्यांना आर्थिक मदत पण करत नाहीये। आता मी स्वतः इथं 5 दिवसापासून उपोषणच्या जागी बसलेलो आहे। माझ्यासोबत आपल्या हिंदू धर्मामध्ये जी पवित्र मानतो आपण गाईला, त्या गाईच्या देखरेखीसाठी मी या सरकारला निवेदन दिलेलं आहे। ॲटलिस्ट मी इथंच नाहीये निवेदन, आपला हा महाराष्ट्र शासनालाच नाहीये तर केंद्र शासनाला पण दिलंय। केंद्र शासन पण यावर दखल घेत नाहीये। असे कर्मचाऱ्यांनी 1% सुद्धा येऊन चक्कर मारावं ना, एक चक्कर सुद्धा नाही कोणाची इथं। म्हणजे एवढं कितपत आमच्या आरक्षण संदर्भात सरकार दखल घेत आहे, हे मला दिसून येत आहे। आणि या लढ्यामध्ये आता हे म्हणताय, की आम्ही समिती स्थापन केली आहे। आता त्या समितीचं काय अभ्यास चालू आहे आणि समिती कुठपर्यंत आहे, हे कोणाला आणखीन माहीत नाहीये। आणि ही समिती माझ्या समाजाची दिशाभूल करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीवर अभ्यास चालू आहे, असं सरकारचं म्हणणं वारंवार आहे। परंतु ही समिती मी माझ्या बांधवांना माझ्या बंजारा बांधवांना सांगू इच्छितो, ही सरकार तुम्हाला समितीच्या नावाने दिशाभूल करण्याचं काम करत आहे। हे गंभीर आहे आपल्यासाठी, की ही समिती आपल्यासाठी कितीतरी समिती आयोग हे 1950 पासून चालू आहे। हे सरकार, केंद्र सरकारला आपण निवेदन दिलेले आहे।